हॅलो गाईज, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकणार आहात. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण असे 15 प्लस असे पॅटर्न बघणार आहोत की जे बोलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ग्रामरची गरज नाही, खूप काही विचार करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त हा पॅटर्न घ्यायचा आहे आणि तुम्हाला इंग्लिश बोलायला स्टार्ट करायचं आहे. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन गाईज. आपला पहिला पॅटर्न आहे इट इज प्लस ऍडजेक्टिव्ह. आता तुम्ही म्हणाल की मॅम, तुम्ही तर म्हणलं की ग्रामरची गरज नाहीये. बरोबर, ग्रामरची तुम्हाला कोणत्याही गरज नाही. फक्त ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की एखादं विशेषण विशेषण घ्यायचं. इट इज प्लस विशेषण, एवढं लक्षात ठेवा. एक नॉर्मल गोष्टी आहेत. याचा मराठीत मिनिंग होतो ते आहे. जे काही आहे म्हणायचं आहे, सिम्पली तुम्हाला पॅटर्ननी बनवायचं आहे. एक्झाम्पल, इट इज इझी. इट इज इझी, ते सोपं आहे. इट इज इम्पॉर्टंट. इट इज इम्पॉर्टंट, ते महत्वाचं आहे. इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल, ते शक्य आहे. सिम्पली अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला याने बोलायचे आहेत. किती इझी आहे बघा. नेक्स्ट आहे आय थिंक प्लस सेंटेन्स. आय थिंक पहिल्यांदा बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर जेही सेंटेन्स आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. याचा मीनिंग काय होतो? मला वाटतं किंवा मला वाटतं की, नंतर पुढचं जेही ऍज इट इज सेंटेन्स असेल ते तुम्हाला बोलायचं आहे. एक्झाम्पल बघा, आय थिंक इट इज गुड. आय थिंक इट इज गुड, मला वाटतं ते चांगलं आहे. आता मी तुम्हाला इट इज हा पॅटर्न सांगितला, त्याच्यामध्ये सेंटेन्स कशी बनवायची तुमच्या लक्षात आलेलं असेल. इट इजचा पॅटर्न आणि आय थिंक घेऊन तुम्ही आता ही सेंटेन्स इझिली बनवू शकणार आहात. आय थिंक ही इज राईट. आय थिंक ही इज राईट, मला वाटतं की तो बरोबर आहे. आय थिंक वी आर लेट. आय थिंक वी आर लेट, मला वाटतं आपल्याला उशीर झाला आहे. आय थिंक शी विल कम. आय थिंक शी विल कम, मला वाटतं ती येईल. इझी आहे, लक्षात आलेला आहे. नेक्स्ट पॅटर्न आहे आय लाईक प्लस नाउन किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. मला वाटतं इथे हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकाला नाउन आणि वर्बचा आयएनजी फॉर्म माहित असेल. नसेल माहित तर आपल्या मागचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता याचा मीनिंग काय होतो? मला एखादी गोष्ट आवडते असं सांगायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. नाऊन आलं तर सिम्पली नाऊन लिहायचं आहे आणि जर वर्ब आलं, वर्ब म्हणजे काय, क्रियापद आलं, तर त्याचा आयएनजी फॉर्म लिहायचा आहे. सिंपल आहे. आय लाईक टी. आय लाईक टी, मला चहा आवडतो. आय लाईक म्युझिक. आय लाईक म्युझिक, मला संगीत आवडतं. आय लाईक रीडिंग. आय लाईक रीडिंग, मला वाचन आवडतं. आय लाईक ट्रॅव्हलिंग. आय लाईक ट्रॅव्हलिंग, मला प्रवास आवडतो. आता पहिले दोन सेंटेन्स आहेत टी आणि म्युझिक, हे काय आहेत? नाऊन आहेत. नाऊन म्हणजे काय? नेम आहेत, म्हणून सिम्पली आपण नाऊन लिहिलेलं आहे. दुसरे जे दोन सेंटेन्स आहेत रीड आणि ट्रॅव्हल, हे काय आहेत? क्रियापद आहेत, म्हणून याला आपण आयएनजी लावलेला आहे. आय होप लक्षात आलं असेल. नेक्स्ट आपला पॅटर्न आहे आय फील प्लस ऍडजेक्टिव्ह. आय फील लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर जेही ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. याचं मराठीत मिनिंग काय होतं? मला वाटत आहे. या मिनिंगनी तुम्हाला हे सेंटेन्स बोलायची आहेत. एक्झाम्पल, आय फील हॅपी. आय फील हॅपी, मला आनंद वाटत आहे. आय फील सॅड. आय फील सॅड, मला वाईट वाटत आहे. आय फील स्लीपी. आय फील स्लीपी, मला झोप आल्यासारखी वाटत आहे. अशा प्रकारे या पॅटर्नचा यूज करायचा आहे. अगदी इझी आहे. पहिल्या वेळेस जर नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ रिपीट बघा, नक्की तुम्हाला हे पॅटर्नचे सेंटेन्स इझिली तुम्ही बोलू शकणार आहात. नेक्स्ट पॅटर्न आहे आय वॉन्ट यू टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. आय वॉन्ट यू टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे काय? जे वर्ब आहे ऍज इट इज ते घ्यायचं आहे. एक्झाम्पल बघा, आय वॉन्ट यू टू कम. आय वॉन्ट यू टू कम, मला तू यावंसं वाटतं.
आय वॉन्ट यू टू स्टडी. आय वॉन्ट यू टू स्टडी. मला तू अभ्यास करावा असं वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट करावी अशी वाटते असं जेव्हा तुम्हाला म्हणायचंय त्यावेळेस या पॅटर्नचा यूज करायचा आहे. सेंटेन्स नीट बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आय वॉन्ट यू टू हेल्प मी. आय वॉन्ट यू टू हेल्प मी. मला तू मदत करावी असं वाटतंय. क्लिअर? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते सांगायचं असतं त्यावेळेस या पॅटर्नचा तुम्हाला यूज करायचा आहे. नेक्स्ट नेक्स्ट पॅटर्न आहे आय युज्ड टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. वर्बचं फर्स्ट फॉर्म ऍज इट इज वर्ब घ्यायचा आहे. म्हणजे मी पूर्वी एखादी गोष्ट करायचो हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस सिम्पली या पॅटर्नचा यूज करायचा आहे. कोणताही ग्रामरचा रूल इथे कोणतेही ग्रामर घ्यायची गरज नाही किंवा वर्बचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म सुद्धा घ्यायची गरज नाही. ऍज इट इज वर्ब तुम्हाला इथे लिहायचा आहे. एक्झाम्पल आय युज्ड टू लिव्ह हिअर. आय युज्ड टू लिव्ह हिअर. मी पूर्वी इथे राहत होतो. आय युज्ड टू स्टडी अ लॉट. आय युज्ड टू स्टडी अ लॉट. मी पूर्वी खूप अभ्यास करायचो किंवा करत होतो. आय युज्ड टू शाय. आय युज्ड टू शाय. मी पूर्वी लाजाळू होतो किंवा मी पूर्वी खूप लाजायचो. अशा प्रकारे. नेक्स्ट नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम गुड ॲट. आय एम गुड ॲट प्लस नाउन किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म. एकतर नाउन येईल आय एम गुड ॲटच्या नंतर किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म येईल. म्हणजे मी एखाद्या गोष्टीमध्ये चांगला आहे हे सांगण्यासाठी या पॅटर्नचा तुम्हाला यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स आय एम गुड ॲट इंग्लिश. आय एम गुड ॲट इंग्लिश. मी इंग्रजीत चांगला आहे. आय एम गुड ॲट स्पीकिंग. आय एम गुड ॲट स्पीकिंग. मी बोलण्यात चांगला आहे. आय एम गुड ॲट मॅथ्स. आय एम गुड ॲट मॅथ्स. मी गणितात चांगला आहे. आय एम गुड ॲट वर्क. आय एम गुड ॲट वर्क. मी कामात चांगला आहे. क्लिअर? नेक्स्ट नेक्स्ट आहे आय एम एबल टू. आय एम एबल टू प्लस वर्ब. म्हणजे मी एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य आहे हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्या सेंटेन्स मध्ये या पॅटर्नचा यूज करायचा आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट करण्यासाठी योग्य आहे किंवा कॅपेबल आहे हे सांगायचं असतं. एक्झाम्पल्स आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकते. आय एम एबल टू मॅनेज टाइम. आय एम एबल टू मॅनेज टाइम. मी वेळ सांभाळू शकतो. आय एम एबल टू डू धिस अलोन. आय एम एबल टू डू धिस अलोन. मी हे एकट्याने करू शकतो. इथे लक्षात ठेवा बरेच जण आय कॅन आणि आय एम एबल टू मध्ये कन्फ्युज होतील. आय कॅन म्हणजे काय? मी करू शकतो. सिम्पली मी करू शकतो तिथे तुम्ही हे सांगतात. पण आय एम एबल टू जेव्हा तुम्ही घेता तिथे काय तुम्ही यामध्ये काय तुमची योग्यता सांगत असता की बाबा मी हे करू शकण्याच्या लायक आहे. अशा मिनिंगचं सेंटेन्स इथं निघतं. त्यामुळे यातला डिफरन्स लक्षात घेऊन दोन्हीचा तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट नेक्स्ट आहे आय एम अफ्रेड ऑफ. आय एम अफ्रेड ऑफ प्लस नाउन किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? मला एखाद्या गोष्टीची भीती वाटते असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स. आय एम अफ्रेड ऑफ डॉग्स. मला कुत्र्यांची भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ एक्झाम. आय एम अफ्रेड ऑफ एक्झाम्स. मला परीक्षेची भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ स्पीकिंग इंग्लिश. आय एम अफ्रेड ऑफ स्पीकिंग इंग्लिश. मला इंग्रजी बोलायची भीती वाटते. जेव्हाही कधी मला कशाची भीती वाटते म्हणता त्यावेळेस सिम्पली या पॅटर्नचा यूज करायचा आहे. नेक्स्ट नेक्स्ट आहे आय एम इंटरेस्टेड इन प्लस नाउन किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म. आय एम इंटरेस्टेड इन म्हणजे काय? मला एखाद्या गोष्टीत रस आहे असं सांगायचं असतं त्यावेळेस या पॅटर्न तुम्हाला यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग. आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग. मला शिकण्यात रस आहे. आय एम इंटरेस्टेड इन टीचिंग.
आय एम इंटरेस्टेड इन टीचिंग. मला शिकवण्यात रस आहे. आय एम इंटरेस्टेड इन धिस जॉब. आय एम इंटरेस्टेड इन धिस जॉब. मला या नोकरीत रस आहे. जेव्हाही कधी तुम्हाला म्हणायचे की मला एखाद्या गोष्टीत रस आहे, सिम्पली हा पॅटर्न उचलायचा आहे आणि सेंटेन्स बनवायचे आहेत. नेक्स्ट आहे आय एम शुअर प्लस सेंटेन्स. सिम्पली आय एम शुअर लिहायचं आहे आणि बाकीचं जेही सेंटेन्स असेल ऍज इट इज तुम्हाला लिहायचं आहे तिथं. याचं मिनिंग मराठीत काय होतं? मला खात्री आहे की. म्हणजे एखाद्या गोष्टीची खात्री आहे असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, आय एम शुअर यू कॅन डू इट. आय एम शुअर यू कॅन डू इट. म्हणजे मला खात्री आहे की तू हे करू शकतो. बघा, आय एम शुअर लिहिलं आपण आणि यू कॅन डू इट ऍज इट सेंटेन्स, जेही सेंटेन्स आहे ऍज इट इज आपण इथे लिहिलेलं आहे. आय एम शुअर ही विल कम. आय एम शुअर ही विल कम. मला खात्री आहे की तो येईल. आय एम शुअर ही इज राईट. आय एम शुअर ही इज राईट. मला खात्री आहे की तो बरोबर आहे. आय होप तुम्ही आता बोलू शकणार आहात. नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम प्लॅनिंग टू प्लस वर्ब. म्हणजे मी एखादी गोष्ट करण्याचा विचार करत आहे किंवा एखादी गोष्ट करण्याची तुम्ही प्लॅनिंग करत आहात. अशा प्रकारची जेही सेंटेन्स असतील ते तुम्ही या पॅटर्ननी बोलायची आहेत. एक्झाम्पल्स, आय एम प्लॅनिंग टू स्टडी अब्रॉड. आय एम प्लॅनिंग टू स्टडी अब्रॉड. मी परदेशात अभ्यास करण्याचा विचार करत आहे. आय एम प्लॅनिंग टू स्टार्ट अ बिझनेस. आय एम प्लॅनिंग टू स्टार्ट अ बिझनेस. व्यवसाय सुरुवात करण्याचा विचार करत आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट आहे आय एम रेडी टू प्लस वर्ब. आय एम रेडी टू प्लस वर्ब. इथे सुद्धा तुम्हाला मी जिथे वर्ब म्हणत आहे तिथे वर्बचं फक्त फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट करण्यासाठी तयार आहे. जेव्हाही तुम्हाला सांगायचं असतं की मी एखादी गोष्ट करण्यासाठी तयार आहे, अशा मिनिंगचे जेही सेंटेन्स असतील ते तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलताना या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, आय एम रेडी टू हेल्प यू. आय एम रेडी टू हेल्प यू. मी तुला मदत करण्यासाठी तयार आहे. आय एम रेडी टू लर्न. आय एम रेडी टू लर्न. मी शिकण्यासाठी तयार आहे. आय एम रेडी टू गो नाव. आय एम रेडी टू गो नाव. मी आता जायला तयार आहे. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम टायर्ड ऑफ. आय एम टायर्ड ऑफ प्लस नाउन किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म. याचा मराठीत मिनिंग होतो मला एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला आहे. एखादी गोष्ट करून करून तुम्ही कंटाळा आला आहे किंवा एखाद्या गोष्टीचाच कंटाळा आला आहे असं म्हणताना तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, आय एम टायर्ड ऑफ वर्किंग. आय एम टायर्ड ऑफ वर्किंग. मला कामाचा कंटाळा आला आहे. आय एम टायर्ड ऑफ स्टडिंग. आय एम टायर्ड ऑफ स्टडिंग. मला अभ्यासाचा कंटाळा आला आहे. आय एम टायर्ड ऑफ धिस प्रॉब्लेम. आय एम टायर्ड ऑफ धिस प्रॉब्लेम. मला या समस्येचा कंटाळा आला आहे. क्लिअर गाईज? नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम हॅपी विथ प्लस नाउन. आय एम हॅपी विथ प्लस नाउन. या सेंटेन्स मध्ये कोणताही वर्ब येणार नाही, फक्त याच्यामध्ये नाउन्स येतील. याचा मराठीत मिनिंग काय होतो? मी याबद्दल आनंदी आहे. म्हणजे मी एखाद्या गोष्टीबद्दल आनंदी आहे असं तुम्हाला सांगायचं असतं, त्यावेळेस हा पॅटर्न तुम्हाला उचलायचा आहे. एक्झाम्पल्स, आय एम हॅपी विथ माय जॉब. आय एम हॅपी विथ माय जॉब. मी माझ्या नोकरीबद्दल आनंदी आहे. आय एम हॅपी विथ युअर हेल्प. आय एम हॅपी विथ युअर हेल्प. मी तुझ्या मदतीबद्दल आनंदी आहे. आय एम हॅपी विथ रिझल्ट. आय एम हॅपी विथ रिझल्ट. मी तुझ्या रिझल्ट बद्दल आनंदी आहे. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम वेटिंग फॉर प्लस नाउन. आय एम वेटिंग फॉर प्लस नाउन. मिनिंग काय होतो? मी एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहे. अशा प्रकारची जेही सेंटेन्स येतील ती सेंटेन्स तुम्हाला या पॅटर्ननी बोलायची आहेत. एक्झाम्पल्स, आय एम वेटिंग फॉर यू. आय एम वेटिंग फॉर यू. मी तुझी वाट पाहत आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की आय एम वेटिंग फॉरच्या नंतर नाउन किंवा प्रोनाउन्स तुम्हाला घ्यायचा आहे किंवा एखादा पर्सन असेल तर पर्सन लिहायचा आहे. आय एम वेटिंग फॉर द बस.
आय एम वेटिंग फॉर द बस. मी बसची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम लुकिंग फॉर प्लस नाउन. म्हणजे मी एखादी गोष्ट शोधत आहे. जेव्हाही तुम्ही काही शोधत आहात असं म्हणायचं आहे, त्यावेळेस हा पॅटर्न यूज करा. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. आय एम लुकिंग फॉर अ जॉब. मी नोकरी शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर धिस फाईल. आय एम लुकिंग फॉर धिस फाईल. मी ही फाईल शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर माय कीज. आय एम लुकिंग फॉर माय कीज. मी माझ्या चाव्या शोधत आहे. क्लिअर? नेक्स्ट आणि आपला लास्ट पॅटर्न आहे आय एम वरीड अबाउट प्लस नाउन किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म. आय एम वरीड अबाउट प्लस नाउन किंवा वर्बचं आयएनजी फॉर्म. म्हणजे याचा मराठीत मिनिंग काय होतो? मला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत आहे. हे तुम्हाला सांगण्यासाठी या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, आय एम वरीड अबाउट माय एक्झाम. आय एम वरीड अबाउट माय एक्झाम. मला माझ्या परीक्षेची काळजी वाटत आहे. आय एम वरीड अबाउट लुझिंग माय जॉब. आय एम वरीड अबाउट लुझिंग माय जॉब. मला नोकरी जाण्याची काळजी वाटत आहे. आय एम वरीड अबाउट माय फ्युचर. आय एम वरीड अबाउट माय फ्युचर. आय होप गाईज ही सगळी पॅटर्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली आहेत आणि फक्त असेच पॅटर्न यूज करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकणार आहात. गाईज व्हिडिओमध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आणि गाईज एकदा व्हिडिओ नाही समजला तर परत परत बघा आणि ही सगळी पॅटर्न तोंडपाठ करा, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी जास्त विचार करायची किंवा ग्रामरची गरज लागणार नाही. सिम्पली हा पॅटर्न यूज करून तुम्ही इंग्रजी बोलू शकाल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.